या दिसांनी जेन्ना यूएसची भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक आता पिक्चरान हाडला। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणटा तो कोण? अरे तांचेर उलोवपाक तुमची लायकीच ना। ज्या महान मनशान या देशान रावपी एससी आसतले, एसटी आसतले, ओबीसी आसतले किंवा मायनॉरिटी आसतले, हे सगळ्या लोकांक आपलो इक्वल अधिकार मेळचो, हांकां मुखार हाडचे म्हणून कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, संविधान तांणी आपली कमिटी घेऊन तो बरयलो आणि प्रत्येक नागरिकाक आपलो अधिकार दिलो। या देशान रावपी सगळ्या लोकांक आज लाईट आणि जर उदक मेळटा जाल्यार ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक लागून। आज जे ज्वलंत प्रश्न आसात की आज लोकांक उदक ना, लाईट ना, जी युवा पिढी आसा तांकां आज नोकऱ्यो ना, आज करप्शन खंयच्या लेवलाचेर पावला हे प्रत्येक गोंयकारांक खबर आसा। आज युवाचे जॉब हे सरकार कॅश दिवन विकता। गोयचे जागे जमनी कशा पद्धतीन हडप करतात, कशा पद्धतीन कायदो हाडून इल्लिगली आमची भाटां बेसां जमनी कन्वर्ट करून दिल्लीकार आणि हे आंध्र प्रदेश आणि हैदराबादाच्या लोकांच्या गळ्यान घालपाचो हो सरकार प्रयत्न करता। काही दिसा पयलीं आमी पळयलें की जागे हडप करपी लोक या पुलिसाच्या कस्टडीतल्यानूच पळटा। आज जो लॉ अँड ऑर्डर जो बाबासाहेब आंबेडकरान जे संविधान बरयलें ते आज संविधान बदलपाचो प्रयत्न चल्ला। आज खंय तरी विषय डायवर्ट करून या संविधानान अमेंडमेंट हाडून खंय तरी आमचो अधिकार कमी करप, पिछली भागात लोकांक फाटल्यान व्हरप हो प्रयत्न चल्ला। आनी म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान, प्रत्येक देशाच्या नागरिकान या बीजेपीची आयडियोलॉजी, या बीजेपीची काळे कारनामे आणि तांचे फुडली रणनीती आमी समजून घेवपाक जाय। आता बांगलादेशान आमी पळयले की बांगलादेशान हिंदूचेर अत्याचार चलता, बरोबर? आता हो प्रधानमंत्री जो एका फोनाचेर रशिया आणि युक्रेन वॉर जर थांबोवपाक शकता जाल्यार बांगलादेशान तूं मिलिटरी धाडून कित्याक ते बंद करपाक शकना हिंदूचेर जो अत्याचार जाता तो? हाजी फाटली रणनीती कितें की भारत देशान रावपी हिंदू लोकांक भडकोवपाचो हो प्रयत्न चल्ला। जर तर तूं आज आपूण एक व्हडलो आपूण विश्वगुरू जर म्हणटा जाल्यार बांगलादेशान जावपी लोकांचेर अत्याचार तूं कित्याक थांबोवपाक शकना? हे साफ आसा की ह्या देशातल्या हिंदू लोकांक भडकोवप। या देशाचे गृहमंत्री अमित शाहन जो अपमान बाबासाहेब आंबेडकराचेर पार्लमेंटान केलो हाचो आमी निषेध करता आणि ताचो निषेध म्हणून आज आमी या देशाच्यो राष्ट्रपती हांकां एक निवेदन आमच्या कलेक्टरा मार्फत आमी आज दिता की अमित शाहन पुराय देशाच्या जनते मुखार पब्लीक एपॉलॉजी मानपाक जाय आणि ताणें त्या पदा वयल्यान इस्तिफा दिवपाक जाय, रिजन जावपाक जाय। तुजी कसलीच लायकी ना थंय रावपाची। ज्या महान व्यक्तीन या देशाक वयर काडपाक योगदान दिले, या देशाच्या गरीब जनतेक वयर काडपाक योगदान दिले, तांकां अधिकार मेळचो म्हणून योगदान दिले, त्या मनशाचेर तुम्ही उलयता? बाब सुभाष केरकरान उल्लेख केलो की हे दामू नायक आणि ताची टोळी, अमित शाह कितें रे जिंदाबाद, हे कितें? अमित शाह आगे बढो, खंय आगे बढो? पहिली दामू नायकान अमित शाह सांगपाक जाय की या देशाच्या जनते मुखार माफी माग। ते भाषण याद करात पार्लमेंटाचे। अमित शाहन सांगले की या दिसांनी फॅशन जाल्या। तुम्ही पहिला आसतले आमचे लिडर श्री राहुल गांधी ज्यांनी कन्याकुमारी टू काश्मीर पदयात्रा काढली आणि या देशाचं संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे प्रत्येक आपल्या मिटिंगेन ते घेऊन वतात। प्रत्येक नागरिकाक तांचो अधिकार याद करून दिवपाचो प्रयत्न करतात। म्हणून अमित शाह पार्लमेंटान सांगले की या दिसांनी
एक फॅशन झाल्या की आंबेडकर 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 म्हणपाची. अरे आंबेडकर फॅशन न्ही, आंबेडकर आमचे पॅशन. आणि आम्ही एक न्ही लाख कोटी म्हणटले मरे. हे म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीन आयकपाक जाय. हांव निषेध करता दामू नाईक आणि ताजी पुराय जी टोळी थंय आयिल्ली पळय तांणी माफी मागपाक जाय. तुम्ही बाबासाहेब आंबेडकराचो अपमान केल्लो आसा आणि दामू नाईकाची लायकी ना बाबासाहेब आंबेडकराचेर उलोवपाची. म्हाका दिसता या देशान सध्या जी परिस्थिती चल्ल्या, या मोदीचे जे क्रोनी मित्र वो देश लुटपाचो जो प्रयत्न चल्ला, गरीब सामान्य लोकांच्या बोल्सांतल्यान पैसे लुटपाचो जो प्रयत्न चल्ला, तो खंय तरी आज उघड येता म्हणून ते खंय तरी टॉपिक डायवर्ट करता आणि महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या मनशाचो अपमान करतात. आम्ही निषेध करता आणि वो आवाज पुराय गोंयभर पुराय देशभर उठतलो आणि या देशाची जनता या भ्रष्ट भारतीय जनता पार्टीक हुमटोवन भायर उडयतली. हे म्हजे ओपन आव्हान आसा. सो आयच्या या कार्यक्रमाक गोंयचे सगळे SC, ST, OBC आणि मायनॉरिटी पुराय गोंयची जी जनता आयली तांच्या हांव मना काळजांतल्यान धन्यवादूय करता, अभिनंदनूय करता की हो जो आज मुद्दो आसा तो आज तुम्ही उठयला आणि म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान या भारतीय जनता पार्टीची रणनीती कितें, हाजो फाटलो हेतू कितें हे समजून घेवपाची आज गरज आसा. देव बरें करूं. माफी मागो. आज हांगा विशेष करपा खातीर जमिल्ल्या सगळ्या पत्रकार वेगवेगळ्या भागांतल्यान जे आमचे लोक आयिल्ले आसात तांचें हांव अभिनंदन करता आणि तांकां देव बरें करूं म्हणटात. भावानो, जो अमित शाह ज्या संसदेत जो कायदो वेवस्था पळोवपाची जबाबदारी ज्या अमित शाह कडेन आशिल्ली जर गृहमंत्री म्हणून तो फेल ठरलेलो आसा. आणि अमित शाह ताचे आपलो जो रंग आसा तो जे कितें करपाक सोदता किंवा तांची पार्टी कितें करपाक सोदता हें स्पश्टपणे जाल्लें आसा. भावानो, हे जे चातुर्वर्ण सिस्टम ही मनुस्मृतीनुसार हाडली आणि त्याचे फॉलोअर्स आसा ते RSS आणि BJP आसात. हे आमकां केन्नाच ह्या देशांतल्या जनतेक केन्नाच अधिकार दिवपाना, केन्नाच न्याय दिवपाचें ना. कारण त्यांची चातुर्वर्ण सिस्टमाचेर तांचो विश्वास आसा. ते आमकां SC, ST, OBC आणि मायनॉरिटीज किंवा ह्या देशांतले मूळ भारतीय आसा तांकां तुच्छ लेखतात. आणि म्हणूनच आमच्या ह्या देशांतली मोठी जनतेची चूक आसा की ह्या अशा तुच्छते भावनेंतल्यान जन्माक आयिल्ली पार्टी जी आसा किंवा ज्यो संघटना आसात त्याच्या बरोबर हे लोक आमचे लोक रावता हे आमकां खूब वायट दिसता. कारण हे अज्ञानान घडटा किंवा तुमच्या बेजबाबदारपणा खातीर घडटा हे आमकां दिसून येता. भावानो, आतां तरी जागे जायात. ज्या लोकांनी आमकां जवळ जवळ 1200 वर्सां डायरेक्ट गुलामी दवरले 185 BC टू टील 1947 शिवाजी संभाजी राजाचे फुडें राज्य सोडी जाल्यार तर हे आमच्या देशाक केन्नाच बरें करचें ना, केन्नाच फुडें व्हरचें ना. ज्यो घटना आमी पळयल्ल्यो आसा हेचे पयलीं त्यो घटना आमी कन्सिडर करीत गृहीत धरली, एक्झाम्पल म्हणून घेतली जाल्यार ह्या देशाच्या विरुद्ध काम करतात तांकां तेंच्यांनी फुडें व्हेल्यात. जी प्रज्ञा सिंग ठाकूर ह्या देशात बॉम्बस्फोट करतात, जो अमित शाह ह्या देशाचेर अत्याचार करतात, जेचेर मर्डर केसी आसा, जे कोर्ट